वैदेही, काय चाललंय सगळं? कुठे होता आपण? काहीच कळत नाहीये मला. सांगते, सगळं सांगते. ती वेळ आली आहे आता. तुला तुझं मन कठोर करून सगळं खरं ऐकावं लागेल. अगं, काय कशाची वेळ आली आहे? आणि हे कसलं व्रत आहे तुझं नेमकं? नागमण्यापर्यंत पोहोचवणारं व्रत होतं हे. काय? नागमणी? हो, रामरायानेच करून घेतलंय माझ्याकडून. आणि या सगळ्यात मला तुझ्या आईने, गायत्री आईने मदत केली. गायत्री आईने मदत केली? कसं शक्य आहे वैदेही? काय बोलतेस तू? साहिल, बऱ्याच गोष्टी तुला माहीतच नाहीये. आज मी त्या सगळ्या गोष्टी तुला सांगणार आहे. तुझ्या आईबद्दल, तुझ्या बाबांबद्दल, त्यांच्या ऍक्सिडेंट बद्दल, आपल्या तळघरातल्या नागमण्याबद्दल, आणि तू ज्यांना देवासमान मानतोस त्या शशिकला सुभेदारांबद्दल. साहिल, तू जसं समजतोस तशा नाहीयेत त्या. वैदेही, मला माहितीये त्यांच्याबद्दल कुणीही काहीही बोललेलं तुला अजिबात आवडत नाही. पण साहिल, मी आज जे काही बोलतेय ते शांतपणे ऐकून घे आणि मग ठरव हे खरं आहे का खोटं. नाही नाही वैदेही, माझा विश्वासच बसू शकत नाही यावर. खून? शशी आई का करेल माझ्या आईबाबांचा खून? सांगितलं ना मी साहिल सगळं. नागमण्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलंय त्यांनी हे. नाही नाही, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय तिच्याबद्दल वैदेही. मी खरं मानूच शकत नाही याला. माझी शशी आई असं वागणारच नाही कधी. हो, मीच केलंय सगळं. या नागमण्यासाठी. शशी आई? म्हणजे खरंच तू? मला जेव्हा कळलं की तुमच्या घराच्या तळघरामध्ये नागमणी आहे, तेव्हा मी तुझ्या वडिलांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आम्हाला 2 मुलं देखील झाली, माधवी आणि समर. सगळं चांगलं चाललं होतं. पण एक दिवस अचानक त्यांना कळलं की मी काळ्या शक्तींची उपासक आहे. आणि ही गोष्ट त्यांनी जगाला ओरडून सांगू नये म्हणून मी त्यांना संपवलं. आणि त्यानंतर लगेचच तुझ्या आईला देखील संपवलं. आणि त्या दोघांचा मृत्यू कार ऍक्सिडेंट मध्ये झालाय असं भासवलं. सहज सोपं होतं माझ्यासाठी. त्यानंतर तू माझ्या आणि माझ्या दोन्ही मुलांवरती दया दाखवलीस. आम्हाला या घरामध्ये घेतलंस. अरे, मला तर तू आईच्या जागी ठेवलंस. मग काय, माझ्यासाठी सगळं सोपं झालं. पण जेव्हा या तळघरामध्ये आले तेव्हा मला कळलं की पिंडीवरील नागमणी अर्धा आहे. मला नागमण्याचा दुसरा भाग शोधायचा होता. पण त्यासाठी मला कोणाची तरी मदत हवी होती. आणि मग म्हणून मुद्दामून मी दिग्विजयला माझा जावई म्हणून या घरात आणलं. माझी साधना सफलच होणार होती. पण इतक्यात
इतक्यात ही रामभक्त वैदेही तुझ्या आयुष्यात आली. मला ती तुझ्या आयुष्यामध्ये नको होती, म्हणून मी हिला खूप त्रास दिला. आधी हिला धमकावलं, तिच्या आईवर हल्ला देखील केला, गुंडांना पाठवून दुकानाची तोडफोड केली. इतकंच नाही तर वसीम भाईंकडे गहाण पडलेलं यांचं घर देखील मी विकत घेतलं, पण तरीही बदली नाही. सून म्हणून शेवटी आलीच या घरामध्ये. पण मी शपथ घेतली होती, मी हिला सुखाने जगू देणार नाही. काय मग वैदेही, आता कशी अडवणार तुम्हाला? तुला तर मी अडकवून ठेवलंय काय? वैदेही, साहिल. आणि हा साहिल, अरे याला तर साधं दिसत सुद्धा नाही. आणि तुम्ही दोघं मिळून वाचवणार आहात हा नागमणी? हा, आता बघच, हा नागमण्याचा अर्धा भाग मी पिंडीवरील नागमण्याच्या अर्ध्या भागाशी जोडणार आहे, आणि मग तयार होईल पूर्ण नागमणी. नागमणी तयार झाल्यानंतर त्यातील शक्ती जागृत होती, आणि मग मी सर्व शक्तिमान होईन. मी या जगावरती मी राज्य करू शकीन. शशिकला, इतकी वर्ष साधना केलीस, पण वाईट गोष्टींची तिथेच चुकलीस तू. शेवटचं सांगते, माझा हात सोड. सोडणार नाही वैदेही. साहिलकडे बघ. साहिल, साहिल, तू ठीक आहेस ना? उठ. शशिकला, हा नागमणी तुझ्यासारख्या स्वार्थी आणि कपटीबाईच्या हाती कधीच नाही लागू देणार मी. अगं, हा नागमणी म्हणजे सुभेदारांच्या पुण्यवान सुनांना मिळालेला आशीर्वाद आहे, आणि हा आशीर्वाद कमवावा लागतो. असा हिरावून नाही घेता येत. माझी साधना मी अशी वाया नाही जाऊ देणार. आज मला कोणीही अडवू शकणार नाही. सत्तेची हाव माणसाला आंधळ करते म्हणतात ना, ते असं. अगं, तुझ्या शक्तींचा प्रयोग हा फक्त देहधारी लोकांवर होऊ शकतो, माझ्यावर नाही. शशिकला, या ईश्वरी शक्ती त्यालाच अर्पण करायच्या असतात. आता तरी हा नाद सोड, जरा जागी हो. हा नागमणी माझा आहे आणि माझाच राहील. शशिकला, अगं माणसासारखं जगायला शिक. आपल्यातले चांगले विचार, चांगल्या इच्छा ही आपली खूप मोठी ताकद असते. या वाईट शक्तींनी, वाईट विचारांनी तू स्वतःचं आणि दुसऱ्यांचं किती नुकसान केलंयस हे जरा बघ. मूर्खासारखं बडबडू नकोस आणि सोड मला. नाही सोडणार. शशिकला, या शक्ती इथेच विलीन कर, नाहीतर जगात अनर्थ होईल.
एक योग्य निर्णय घेतलास ना तर आतापर्यंत केलेल्या सगळ्या पापांपासून मुक्ती मिळेल तुला. पाप काय आणि पुण्य काय हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माझ्या पापाची चिंता तू करू नकोस. एकदा का या नागमण्याचे दोन्ही भाग एकत्र आले ना की मी सर्व शक्तिमान होईन. तुम्हा सगळ्यांना मुक्त करीन मी. शशिकला, हा नागमणी मला दे. सोड सोड सोडणार नाही. सोड म्हणते ना. सोडणार नाही. सोड सोड. आऊ! वैदेही, तू लवकर पिंडी जवळ दे म्हणजे त्याची शक्ती जागृत होईल. सोड मला. सोड शशिकला. सोड. श्रीराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. श्रीराम सावध केलं होतं तुला शशिकला, पण नाही ऐकलंस तू. स्वतःचा विनाश स्वतःच ओढवून घेतलास. वैदेही, साहिल, आशीर्वाद घ्या. आज हा वारसा एका सुनेकडून सुभेदारांच्या पुढच्या सुनेकडे आलाय. माझं अस्तित्व फळाला आलं. साहिल, वैदेही, मला सगळं दिसतंय वैदेही. काय तू तुला सगळं दिसतंय साहिल? या सुखानो
आई साहिल, हे जग सोडून जाताना तुझी खूप काळजी वाटत होती. पण आता वैदेही आहे तुझ्या बरोबर. आता मला कसलीच काळजी नाही. वैदेहीमुळेच आपली पुन्हा भेट झाली आई. आणि मला त्या शशिकलाचं खरं रूप समजलं. खूप पुण्य केली असणार आहेत मागच्या जन्मात, म्हणून वैदेही आली आहे माझ्या आयुष्यात. रामरायानेच एकत्र आणलंय आपल्याला. रामराया, तुझ्याकडे काही मागितलं आणि तू पूर्ण केलं नाहीस असं होतच नाही कधी. साहिलची दृष्टी परत आलीये. मनात विश्वास असेल तर तू चमत्कार घडवतोस हे आज पुन्हा एकदा सिद्ध केलंस तू. आईच्या पाया पडूया. आई सुखी राहा बाळांनो. एकमेकांना कायम सांभाळा. आता मी निश्चिंत झाले. असं काम झालं. येते बाळांनो. रामराया, अशीच तुझी अखंड कृपादृष्टी राहू दे आमच्यावर. आणि आमचं प्रेम फक्त याच जन्मी नाही, शतजन्म असंच राहू दे.